नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रत्येकजण शाळेत जरी जात नसाल तरी सुद्धा आज आपण घरी बसून का होईना आपण आज अभ्यास करत आहात. आणि अभ्यास करत असताना काही अडचणी आपल्याला या अडचणींना सामोरं जावं लागत असेल आणि सामोरं जात असताना निश्चितपणे आपल्याला शाळेतल्या शिक्षकांची नक्कीच आठवण होत असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर आधारित काही समस्या त्या विद्यार्थ्यांना जाणवत आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज तुमचं थोडंसं इथं मार्गदर्शन करणार आहे. प्रगती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सांगली या पहिल्याच वर्षी हे मार्गदर्शन केंद्र स्थापन झालं असून या मार्गदर्शन केंद्रामध्ये आपल्याला चौथी प्रज्ञाशोध परीक्षा असेल, पाचवी स्कॉलरशिप, नवोदय या सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं तुम्हाला निश्चितपणे जर मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे मला व्हॉट्सअपवरती सांगू शकाल. आता या पुढचा जो काही टप्पा आहे तो टप्पा बघत असताना आपण विषय गणितातला जो काही त्रिकोणी संख्या आहे हा त्रिकोणी संख्येचा भाग आपण बघायचा आहे. आता अतिशय सोपा भाग आहे. सोपा जरी भाग असला तरी काही वेळेला समजा थोडस एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर स्मरण जर व्यवस्थित झालं नाही, नक्की डेफिनेशन जर आपल्याला जर समजली नाही तर निश्चितपणे आपल्याला काय होतं, आपलं उत्तर चुकू शकतं. आता ही त्रिकोणी संख्या जी आहे म्हणजे ज्याला आपण न्यूमरिकल ज्याला आपण म्हणतो किंवा ट्रायंगल न्यूमरिक असं ज्याला म्हणतो आपण, तर ते बघत असताना ह्याची डेफिनेशन आपण बघितली पाहिजे. आता ह्याची डेफिनेशन काय आहे? दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस काय म्हणतो आपण? त्रिकोणी संख्या. मी परत सांगतो बघा. दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस आपण याला काय म्हणतो? त्रिकोणी संख्या असे म्हणतो. आता जर नैसर्गिक संख्या जर विचारात जर घेतल्या 1 2 3 4 5 6 7 8 असंख्य संख्या आहे. आता मी काय सांगितलं? दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आता जर दोन लगतच्या जर आपण म्हणतो यांचा जर आपण जर गुणाकार केला 3 दोन्ही 6, आता 6 ही संख्या आहे, या गुणाकाराच्या निमतीस आपण काय म्हणतो? त्रिकोणी संख्या असे म्हणतो. म्हणजे ह्या दोन संख्या जर विचारात घेतल्या 2 6 6च्या निमपट केली किती आलं? 3 आलं. हे जे काही 3 आहे ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. आता आणखी एक त्याला उदाहरण आपण घ्यायचं जर म्हटलं, ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला लगतच आहे बरं का, 6 7 42. आता ह्याची निमपट केली आपण. निमपट म्हणजे काय केलं? छेद 2 केलं, उत्तर आलं 21. म्हणजे ही काय आहे? तुमची त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे ट्रायंगल जी काही न्यूमरिक जी संख्या आपण विचारात घेतो तर ही काय आहे? ती 21 ही संख्या आहे. म्हणजे दोन लगतच्या गुणाकाराच्या म्हणजे संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस आपण काय म्हणतो? त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतो. म्हणजे ह्या दोन लगतच्या संख्या आहेत, एकमेकाला लागून आहेत, म्हणजे 2 नंतर 3 येतं, 3 किंवा 4 येतं. म्हणजे ह्या दोन लगतच्या संख्या विचारात घेतल्या, या संख्याचा आपण गुणाकार केला आणि गुणाकाराला काय केलं? आपण भागलं किंवा निमपट आपण म्हणतो त्याला. आणि निमपट हे काय असणार आहे? त्याची त्रिकोणी संख्या असणार आहे. आता त्रिकोणी संख्या जर विचारात जर घ्यायचं जर गेल्या तर ह्या त्रिकोणी संख्या सुद्धा काय आहेत रे? असंख्य आहेत. पण त्या आपल्याला असंख्य संख्या विचारात घ्यायच्या नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे? 1 to 100 1 to 100 इथपर्यंतच्या आपल्याला नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या आपल्याला विचारात घ्यायच्या. तर ह्या त्रिकोणी संख्या किती आहेत? एकूण 13 आहेत. ह्या किती आहेत? संख्या एकूण 13 आहेत. आता ह्या त्रिकोणी संख्या 13 किती आहेत ते आपण बघायचे आहे. बघा 1 3 6 10 15 21 28. 28 नंतर जर पुढची त्रिकोणी संख्या विचारात घ्यायची जर म्हटली तर किती येणार आहे? 15 आणि 21. 21 नंतर किती आले? 28. 28 आणि 9 36. 36 आणि 45. 55. 55 ची जी काही पुढची संख्या आहे ती किती येणार आहे? 66. त्याच्यानंतर किती? 78. आणि त्याच्यानंतर किती येणार आहे शेवटची? 91. बघा बरं 13 झाल्या का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे ह्या ज्या काय 13 एकूण ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. आता या त्रिकोणी संख्या जर विचारात घेतल्या किंवा या लगतच्या जर आपण त्रिकोणी संख्या जर विचारात घेतल्या
तर ह्या लगतच्या त्रिकोणी संख्याची बेरीज ही काय असते, वर्ग असते. आता वर्ग कसे असते बघा, आता उदाहरणार्थ आपण जर लगतच्या घेतलं तर काय 3 अधिक 1 किती झालं 4. 4 ही कशाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग आहे. त्याच्या पुढचं बघा आपण 10 आणि 15 लगतची संख्या घेतली आपण, 10 आणि 15 किती आलं 25. 25 हा कशाचा वर्ग आहे, 5 चा वर्ग. त्याच्यानंतर पुढचं घेतलं उदाहरणार्थ घ्या 21 आणि 28 हे आपण ही संख्या घेतली, 21 आणि 28 झालं, किंवा समजा 28 आणि 36 घ्या, 28 आणि 36 या 28 आणि 36 ची बेरीज किती येणार आहे, 64 येणार. किती येणार आहे, 64. 64 हा कशाचा वर्ग आहे, 8 चा वर्ग आहे. त्याच्यानंतर हे घ्या 45 आणि 55, 45 आणि 55 किती येणार आहे, 100. 100 हा कशाचा वर्ग आहे, 10 चा वर्ग आहे. म्हणजेच काय, दोन लगतच्या संख्यांचं जर आपण जर बेरीज केली तर ती बेरीज काय येणार आहे, त्याचा वर्ग येणार आहे. म्हणजे त्रिकोणी संख्याचे लगतच्या त्रिकोणी संख्येचा जो काही बेरीज आहे तर ती बेरीज काय येणार आहे, त्याचा वर्ग येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्याही पुढचं जर सांगायचं जर दिलं तर या त्रिकोणी संख्येचा पाया सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे. काय काढता आला पाहिजे, पाया. आता पाया काढत असताना काय करायचं आहे, तर या त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना काय करायची, त्याची दुप्पट करायची. आणि त्याची दुप्पट केल्यानंतर ना त्याच्या दुपटीच्या जवळचा जो काही वर्ग आहे तर तो वर्ग काय असणार आहे, त्याचा काय असणार आहे, पाया. चला पुढे बघूया. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत, 13. ह्या 13 कुठल्या कुठल्या संख्या आहेत, 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 51. आता काही मुलं ह्या त्रिकोणी संख्या पाठ करत बसतील. पाठ जर करत बसला तर तुमच्यातनं ह्या गोष्टी पाठ होणार नाहीत. कधी पाठ होतील किंवा कधी होणार नाहीत. तर ह्यासाठी एक ट्रिक काय वापरायची, ह्या 1 मध्ये अधिक 2 वापरायची, अधिक 2 परत 3 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12 अधिक 13. आता इथं जर अधिक जर 14 जर केलं तर काय येणार आहे, त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या येणार आहे. नैसर्गिक संख्या जास्त आहेत, असंख्य आहेत, तर त्या नैसर्गिक संख्या आपण काढू शकतो. पण आपल्याला फक्त काय करायचं आहे रे, 100 पर्यंतच्या नैसर्गिक त्रिकोणी संख्या विचारात घ्यायची. आणि त्यामुळं 100 पर्यंतची त्रिकोणी संख्या किती आहे, 51. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला आणखीन एक प्रश्न विचारला जातो की 1 ते 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत. 1 ते 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत, किती आहेत बघा बरं. 1 2 3 4 5 6 आहे का, नाही, किती आहेत, 5. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत, 5 आहेत. म्हणजे असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्रिकोणी संख्या आपण त्याची व्याख्या बघितली, व्याख्या बघितल्यानंतर 1 ते 13 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या बघितल्या, त्रिकोणी संख्या बघितल्यानंतर आता त्याचा आपण काय करायचं आहे, पाया कसा काढायचा हे पण आपण बघायचं आहे. चला आता पाया बघत असताना एखादी त्रिकोणी संख्या विचारात घेतली आपण. आता एखादी त्रिकोणी संख्या जर विचारात घेतली 153 ही काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. आता या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, पाया काढायचा आहे. आता त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना काय करायचं, ह्याची दुप्पट करायची. 153 गुणिले 2, 153 गुणिले 2. आता हे जे गुणाकार किती येणार, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, हाताला 1, 2 की 2 आणि 3, हे काय आलं 306. आता हे 306 म्हणजे पाया झालं का, नाही. तर ह्याचा पाया काढत असताना या संख्येच्या जवळ एखाद्या संख्येचा वर्ग आहे का बघायचं. त्यासाठी आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. आता 306च्या जवळ एखादी वर्ग संख्या कुठली आहे बघा बरोबर. 11 121, 12 144, 13 169, 14 196, 15 225, 16 256, 17 289. आता 18 म्हटलं तर हे काय होते, 300च्या वर जाते, म्हणून 17 हे काय आहे 289. ही संख्या काय आहे 306च्या कमीत कमी आहे, म्हणजे आतील बाजूस आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ह्याचा वर्ग जो आहे तो विचारात घ्यायचा आणि म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे 17. म्हणजे 153च्या जो काही संख्या आहे या संख्येचा पाया किती आहे 17 आहे. कसं काढलं परत त्याला सांगतो बघा.
जी संख्या, जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे, या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दुप्पट किती आली? 306 आली. ह्या 306च्या जवळ जी काही वर्ग संख्या आहे, आपल्याला त्यासाठी 1 ते 30 पर्यंतची वर्ग संख्या 5 असणं गरजेचं आहे. तर काय केलं आपण? 17,289. आता 18 म्हटलं तर काय होतं की या 306च्या पुढे जातं, त्याच्यामुळे काय केलं, 17 पर्यंतची 289 ही संख्या आपण विचारात घेतली आणि काय झालेलं आहे, आपला पाया हा किती आलेला आहे? 17 हे आलेलं आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या दिल्यानंतर ना आपल्याला पाया काढता आला पाहिजे. पाया काढत असताना काय करायची? ह्याची दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर ना ह्याच्या जवळील एखादा वर्ग संख्या बघायची आणि ती वर्ग संख्या काय करायची? त्याचा हा पाया असणार आहे. म्हणजे या त्रिकोणी संख्येचा काय असणार आहे? पाया असणार आहे. ह्याच्या पुढचं आणखी एक आपण उदाहरण बघूया. आता त्रिकोणी संख्या दिल्यानंतर आपण काय केलं रे? त्याची दुप्पट केली. त्याची दुप्पट केल्यानंतर काय केलं आपण की त्याच्या जवळ एखादी वर्ग संख्या बघितली. आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी लिहून घेतले आहेत. त्याचं आपण एक उदाहरण बघूया. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 21 ही पाया असलेली संख्या आहे. पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता 21 हा पाया आहे. मग आपण पाया 17 काढलं होतं किती? 153 या त्रिकोणी संख्येचा. आता तिने 21 पाया दिलाय. आता फक्त आपल्याला काय करायचं? त्रिकोणी संख्या शोधून काढायची. आता त्रिकोणी संख्या शोधून काढत असताना काय करायचं? त्रिकोणी संख्येची मी मगाची व्याख्या काय सांगितली होती? दोन नैसर्गिक संख्याच्या लगतच्या संख्येची गुणाकार करायचा. आता उदाहरणार्थ काय आहे? 21 ही एक नैसर्गिक संख्या आहे, त्याच्या लगतच्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे 21 गुणिले 22. 21 गुणिले काय करायचं? 22. आता ह्याचं उत्तर काढूया आपण. 22 एके 22, 8 आले 2, 22 दुनी 44, 44 2 किती आलं? 462. ह्याची काय करायची? निमपट. निमपट म्हणजे काय करायचं? भागिले 2. बघा, बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 7, बे एके बे, 231. हे तुमचं काय आलेले आहे? त्रिकोणी संख्या आलेली आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या दिल्यानंतर पाया काढता आला पाहिजे. पाया दिल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता आल्या पाहिजेत. या दोन्ही क्रिया तुम्हाला जमल्या पाहिजे. बघा, आता ही 21 काय दिलेला आहे? पाया दिलेला आहे. पाया दिल्यानंतर काय करायचं? आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्रिकोणी संख्या काढायचं म्हणलं तर काय केलं आपण? लगतच्या नैसर्गिक संख्याच्या लगतची काय केलं आपण? गुणाकार केला. म्हणजे 21 गुणिले 22 केलं, याचं उत्तर आलं 462. याची निमपट केली. याची निमपट किती आलं? बे की बे 231 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती आहे? 231 आहे. समजलं? आता ह्याच्या पुढचं आणखीन एक उदाहरण बघूया आपण. थोडंसं वेगळं उदाहरण बघूया आपण. काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण बघूया. 55 नंतर येणारी 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आता त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला, त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? पाया आपल्याला काढता आला पाहिजे. आता पाया काढत असताना मगाशी काय केलं आपण काय केली? त्याची दुप्पट केली. आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर 55 गुणिले 2 बरोबर 110. आता 110 हे काय काय आहे? हे उत्तर आहे. पण ह्याच्या जवळील जो काही वर्ग संख्या आहे ती वर्ग संख्या आपल्याला विचार घ्यायची. वर्ग संख्या विचार घेत असताना बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. मग त्यातलं बघा 1 1 2 4 3 9 4 16 5 25 6 36 7 49 8 64 9 81 10 100 11 121. 121 हे 110 च्या पेक्षा काय आहे? जास्त आहे. म्हणून काय केलं आपण? 10 ही वर्ग संख्या काय केली किंवा ही 10 ही संख्या निश्चित केली. आता त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला? 6वी त्रिकोणी संख्या कोणती? काय सांगितलं आपल्याला? 6वी त्रिकोणी संख्या. म्हणजे याच 10 मध्ये काय केलं आपण? 6 ऍड केलं आणि 16 हे उत्तर काढलं. म्हणजे 16 हे काय केलं आपण? 10 हे काय काढलं आपण? पाया काढला, मेन पाया काढला. आता या पायानंतर काय सांगितलं आपल्याला? 6वी त्रिकोणी संख्या. म्हणजे ह्याच्याही पुढची 6वी त्रिकोणी संख्या म्हणजे 10 अधिक 6 बरोबर 16. आता आपल्याला काय काढायचं आहे रे? त्रिकोणी संख्या.
नैसर्गिक क्रमागत नैसर्गिक संख्याचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे या 16च्या क्रमागत असणारी संख्या किती आहे? 17 आहे. आता 17 सक्क किती? 102. आता आले 10. 17 एके 17. 17 आणि 10 किती आले? 27. उत्तर किती आलं आपलं? 272 आलं. आता या 272ला काय करायचं? आपण निमपट करायचं. या 272चं काय करायचं? आपल्याला निमपट करायचं. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? त्रिकोणी संख्या मिळणार आहे. दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस येणारी संख्या काय असणार आहे? त्रिकोणी संख्या असणार आहे. आता ही संख्या किती असणार आहे बघा बरं. बे के बे, बे त्रिक 6, उत्तर 1, बे चौक 8, बे 15, बे सख्ख 12. उत्तर किती येणार आहे? 166. आता परत एकदा बघायचं आहे. बे के बे, बे त्रिक 6 नाही, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, आता 1, बरोबर आहे की. बे सख्ख 12. उत्तर किती आलं? सॉरी 136 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 272 ही काय झालेलं आहे? त्याच्या निमतीस काय झालेलं आहे रे? आपली ही त्रिकोणी संख्या आलेली आहे. ठीक आहे. उत्तर काय आलं? मी परत समजावून सांगतो. 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आता त्रिकोणी संख्या विचार घेत असताना या 55ची आपण दुप्पट केली. म्हणजे पाया काढत असताना जी आपण क्रिया केलेली होती ती क्रिया केली. 110 आला. आता 110 नंतर न ही पाया काढत असताना ह्याचा वर्गाच्या जवळील संख्या असणारी कुठली आहे? 10. 10 चा वर्ग किती? 100. म्हणून आपण काय केलं? 10 ही संख्या विचार घेतली. आता 6वी त्रिकोणी संख्या म्हणजे त्याच्या पुढची 6वी त्रिकोणी संख्या विचार घ्यायची. काय केलं आपण? अधिक 6 केलं, बरोबर 16. आता ह्या पाया बरोबर झाल्यानंतर आपण काय केलं आहे? आपण त्रिकोणी संख्या विचारात घ्यायची. आता त्रिकोणी संख्या विचार घेऊन काय केलं? क्रमागत नैसर्गिक संख्याचा गुणाकार केला. गुणाकार किती आला? 272. 272 भागिले 2 केलं आणि उत्तर किती आलेलं आहे? 136. म्हणजे तुमची त्रिकोणी संख्या किती आलेली आहे? 136 ही आलेली आहे. आता आणखीन एक शेवटचं उदाहरण बघू आणि आपण काय करू? इथं थांबूया. आता आणखीन एक उदाहरण जे आहे ते उदाहरण एका विद्यार्थ्याने विचारलेलं आहे आणि ते पण आपण काय करूया? लक्षात घेऊया. 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? 8वी त्रिकोणी संख्या कोणती? आता गणितामध्ये एक काम करायचं की कुठलाही प्रश्न वाचत असताना एकदा नाही दोनदा वाचायचा. आता इथे काय सांगितलंय? 300च्या मागील हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. ज्याला हा शब्द कळला त्याला 100% उत्तर येणार आहे. 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? आता मगाचीच क्रिया करायची आहे पण थोडीशी वेगळी आहे. 300 गुणिले 2 आपल्याला पाया काढायचा आहे, बरोबर. काय आलं? 600. काय आलं? 600. आता 600च्या जवळची जी काही वर्गसंख्या आहे ती पहिल्यांदा विचारात घ्यायची. आता 600च्या जवळची कुठली आहे? आता उदाहरणार्थ जर घ्यायचं जर म्हटलं तर 24 आणि 25 आपण लक्षात घेऊया. 24 ची किती आहे? 576. 25 ची किती आहे? 625. मग आता या दोन वर्गसंख्याच्या मधील कुठली विचार आपण घेऊया? 576 हे काय करूया? आपण ही विचार घेऊया. म्हणजे हा 24चा वर्ग आहे. काय आहे? 24चा वर्ग आहे. आता इथे विचारले गेले काय? 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी. मागील क्रमाने म्हणजे आपल्याला मागे यायचं आहे. म्हणजे हे 24 उत्तर आल्यानंतर आपण काय केलं? मागील म्हणजे 24 वजा 8 बरोबर 16. 24 वजा 8 बरोबर 16 आलं. आता परत काय झालंय? पाया काढलेला आहे आपण. पाया काढल्यानंतर काय करायचं? आपल्याला त्रिकोणी संख्या त्यांनी विचारलेली आहे. मगाचीच क्रिया करायची. मगाची क्रिया काय करायची बघा बरं. की 16 क्रमागत संख्याच्या गुणाकाराच्या निमतीस आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या म्हणतो. तेच क्रिया बघायची. 16 गुणिले 17. आता 17 सक्क दोघोदरसे 8 चा 10 17 1 17 2 72 छेद 2 बे के बे बे त्रिक 6 बे सक्क 12 म्हणजे 136 हे काय आहे? तुमची
आठवी त्रिकोणी संख्या आहे. प्रश्न परत एकदा सांगतो तुम्हाला, लक्ष इकडे द्या. 300च्या मागील क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती? असा जर प्रश्न विचारता पहिल्यांदा पाया काढायचा. पाया काय काढला बघा बरं. 300च्या दुप्पट केले आपण 600. आता या 600च्या जवळ असणारी वर्गसंख्या किती आहे? 24 ची वर्गसंख्या किती? 576 आहे. आता हा 24 ही पाया जरी, पण आपल्याला विचारले काय? मागील क्रमाने येणारी आठवी, म्हणजे मागची आपल्याला काढायची. पुढची मगाशी आपण बघितली, आता काय करायचं आपल्याला? मागची काढायची. म्हणून काय केलं? 24 वजा 8 बरोबर 16. आता हा पाया आपला बरोबर आता आलेला आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं? आता त्रिकोणी संख्या विचार द्यायची. म्हणून काय केलं? 16 गुणिले 17 म्हणजे क्रमांक नैसर्गिक संख्येची जी काही बेरीज आहे किंवा गुणाकार आहे, तो गुणाकार केला. 272 भागिले 2 बरोबर 136 हे उत्तर आलेलं आहे. आता अशा तऱ्हेने आज आपण गणितामध्ये त्रिकोणी संख्या हा भाग बघितलेला आहे. याही नुसार जर काही अडचणी असतील तर तुम्ही अडचणी मला या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायच्या आहेत. 9689865562 या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही काय करायचे? तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला निश्चित विचारायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा आपण भाग घेतलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण चौरस संख्या आणि चौकोन संख्या बघायच्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद.